ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री जोग महाराज की जय। सर्वत्र समान भावयुक्त पूर्ण धृती धारणा धन वर्ते जया। सामान्यत्व हरी समसेज करी। चित्त वित्त घरी हरी पाठे। आकार निराकारी त्रिपत शेजारी। हरी भरोवरी घेतू विरळा। ज्ञानदेव जिणे अवघे ज्ञान होणे। विज्ञानी राहणे गुरुकृपा। सामान्यत्व हरी समसेज करी। चित्त वित्त घरी हरी पाठे। पवित्र सरीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये भगवान सिद्धेश्वरांच्या सन्मुख श्री ज्ञानेश्वर महाराजांची अभंग गाथा त्याचं क्रमशः निरूपण चाललेलं आहे। त्याचं प्रवृत्ती हेतू श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष। माऊलींच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण झाले आहेत। त्यानिमित्तानं माऊलींचं हे समग्र वाङ्मय संपूर्ण मराठी भाषिकांच्या अंतःकरणामध्ये चिरकालपर्यंत राहावं आणि ह्या विचारांना एक प्रकारचा उजाळा प्राप्त व्हावा ह्या हेतूने ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने हा उपक्रम हाती घेतला आहे। तो अत्यंत संस्मरणीय अशा स्वरूपाचा आहे। ज्ञानेश्वर महाराजांची ही अभंग गाथा तदअंतर्गत नामसंकीर्तन महात्म्य आणि नामसंकीर्तन महात्म्य अंतर्गत सर्वत्र समान भावयुक्त पूर्ण धृती धारणा धन वर्ते जया हा ज्ञानेश्वर महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा हा अभंग आहे।
अभंगाचं पहिलं चरण असं आहे, सर्वत्र समान भावयुक्त पूर्ण वृत्ती धारणा धन वर्ते जया. ह्या पहिल्या चरणामध्ये क्रियापद आहे वर्ते. वर्ते शब्दाचा अर्थ आहे राहणे, विद्यमान आहे, उपस्थित आहे. काय उपस्थित आहे, काय वर्तमान आहे? तर जया हा शब्द म्हणजे ज्या साधकाच्या अंतःकरणामध्ये, ज्या साधकाच्या मनामध्ये वर्ते हे राहत आहे. काय राहत आहे? तर धन वर्ते. जया धन वर्ते, ज्यांच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचं धन विद्यमान आहे. ज्या साधकांच्या, ज्या भगवत भक्तांच्या अंतःकरणामध्ये हे धन उपस्थित आहे, हे धन संपादन केलेलं आहे, हे धन प्रयत्नपूर्वक प्राप्त केलेलं आहे. कोणतं धन? तर धृती धन, धारणा धन आणि भाव धन. ह्याप्रमाणे ज्यांच्या अंतःकरणामध्ये भाव आहे, ज्यांचं अंतःकरणामध्ये धृती आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये धारणा आहे, या तीन प्रकारचे धन ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, म्हणजे ज्यांचं अंतःकरण ह्या धनांनी युक्त आहे. शब्दशः अर्थ आपण पहिल्यांदा बघूया. ज्याचं अंतःकरण भावयुक्त धनाने युक्त आहे, ज्याचं अंतःकरण धृतियुक्त धनाने युक्त आहे आणि ज्याचं अंतःकरण धारणायुक्त धनाने युक्त आहे. ही योग्यता ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे त्यांना कोणती अनुभूती प्राप्त होणार आहे? त्या अनुभूतीचं स्वरूप अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्येच आहे. सर्वत्र समान पूर्ण भावयुक्त धृती धारणा धन जया वर्ते. ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा परमात्म्याच्या संबंधाने विचार सांगतात. परमात्मा कसा आहे? तर परमात्मा हा सर्वत्र आहे. सर्वत्र कसा आहे? तर तो सर्वत्र समान आहे. सर्वत्र समान आहे एवढंच नाही, तर तो परिपूर्ण आहे. जी एक नित्य अनेकानुगत असते ती गोष्ट समान असते, त्याला सामान्य असं म्हणतात. जसा अग्नी सामान्य स्वरूपाने सगळ्या काष्टांच्या मध्ये, लाकडाच्या मध्ये आहेत. सोनं सगळ्या अलंकाराच्या मध्ये आहेत. तंतू सगळ्या वस्त्रांच्या मध्ये आहेत. जल सगळ्या लाटांच्या मध्ये आहेत. तसा परमात्मा हा संपूर्ण सृष्टीच्या मध्ये समान आहेत. का समान आहेत? त्याचं कारण ज्या परमात्म्याने किंवा ज्या परमात्म्यापासून ही सृष्टी निर्माण झाली, तर परमात्मा जर कारण असेल तर कारण हे कार्यामध्ये संक्रमित असतं. ह्याप्रमाणे परमात्मा हा समान आहे.
समोहम सर्वभूतेषु. भगवंताने गीतेमध्ये सांगितलं, मी सर्वांच्या हृदयामध्ये समान आहे. किंवा सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, मी सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. अर्थात परमात्म्याची व्याप्ती ही सर्वत्र आहे आणि सर्वत्र ही समान आहेत. म्हणजेच परमात्मा सर्व देशात आहे, सर्व वस्तूत आहे आणि सर्व कालात आहे. अशी कोणती वस्तू नाही की ज्यामध्ये परमात्मा नाही. असा कोणता काल नाही की ज्यामध्ये परमात्मा नाही. आणि असा कोणता देश नाही की तो त्या परमात्म्यामध्ये त्यात परमात्मा नाही. सर्वत्र आहे, सर्व देशात आहे, सर्व कालात आहे. अर्थात त्या परमात्म्याला देश परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही. सर्व कालात असून कालाचं अतिक्रमण केलं आहे. सर्व वस्तूत असून सर्व वस्तूचंही अतिक्रमण केलं आहे. सर्व देशात, सर्व कालात आणि सर्व वस्तूत असूनही त्याच्या अतिरिक्तही आहे. पण तो परमात्मा सगळ्या वस्तूंच्यामध्ये गेला म्हणून तो विभागला आहे असं नाही. विभक्त इव स्थितम असं म्हटलं आहे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये असणारा चंद्र किंवा आकाशामध्ये असणारा सूर्य, खाली जलयुक्त वेगवेगळे पात्र ठेवले आणि त्या सगळ्या पात्रामध्ये पाणी असलं आणि त्यामध्ये प्रत्येक पात्राच्यामध्ये प्रतिबिंब त्या सूर्याचं पडलं, म्हणून जलपात्राच्या उपाधीने प्रतिबिंब जरी भिन्न भिन्न दिसत असलं पण त्या सगळ्या जलपात्राच्यामध्ये प्रतिबिंब हे उपाधीच्यामुळे अनेक दिसत असले पण ज्याचं ते प्रतिबिंब आहे असं बिंबस्वरूप असणारा सूर्य हा एकच आहे. त्यामध्ये कोणताही अनेकपणा नाही. म्हणजे अनेक उपाधीच्यामध्ये जे तत्व समान आहेत. आणि एवढंच नाही तर ते पूर्ण आहेत. पूर्ण आहे हे सांगण्याकरता उपनिषद मंत्र आपल्याकडे आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मग आता कोणत्याही वस्तूला पाहिलं तरी परमात्म्याचीच अनुभूती यावी. कोणत्याही देशात पाहिलं तरी परमात्म्याची अनुभूती यावी आणि कोणत्याही कालात पाहिलं तरी परमात्म्याची अनुभूती यावी. हरीची या दासा हरी दाही दिशा भाव जैसा तैसा हरी एक. परमात्मा दाही दिशांच्यामध्ये आहे आणि ज्याचा जसा जसा भाव असेल त्या त्या भावाप्रमाणे परमात्मा प्रतीतीला येतो. श्रीमद भागवत महापुराणामध्ये प्रल्हादजी भगवंताचं नामचिंतन नवविध भक्तीच्या माध्यमातून करत आहे. हिरण्यकश्यपूने विचारलं, तुला अनेक पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला, उकळत्या तेलामध्ये टाकलं, हत्तीच्या पायाखाली टाकलं, पर्वताच्या शिखरावरून ढकलून दिलं, अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, पण तू अग्नीने जळाला नाहीस, विषाने मेला नाही, हत्तीच्या पायाखाली देऊन काही झालं नाही. अर्थात प्रत्येक क्षणी तुला वाचवणारा तो परमात्मा कुठे आहे? असं प्रश्न विचारल्यानंतर प्रल्हादजी म्हणतात, माझा तुम्हाला प्रश्न आहे की तो परमात्मा कुठे नाही.
बापांनी प्रश्न विचारला मुलाला, परमात्मा कुठे आहे? आणि मुलाने उत्तर दिलं, तो परमात्मा कुठे नाही. उत्तर हे प्रल्हादींचं होतं. तो परमात्मा सगळीकडे आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म, वेदाने सांगितलं आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. हे ज्ञानेश्वर महाराजच सांगतायत. मग ह्याप्रमाणे परमात्मा सगळीकडेच आहे, तर मग ह्या खांबात आहे का? असं म्हटल्याबरोबर हिरण्यकश्यपूने त्या खांबावरती लात मारली. लात मारल्याबरोबर त्यातून भगवान नृसिंह प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपूचा वध केला आणि प्रल्हादाचं संरक्षण केलं. मग परमात्मा सगळीकडेच आहे असा दावा प्रल्हादजी करतात आणि कुठे आहे म्हणजे तो कुठेच दिसत नाही असं म्हणणारा हिरण्यकश्यपू आहे. मग एकाला दिसला आणि एकाला दिसला नाही, पण प्रत्यक्ष मारल्याचा अनुभव तर आलाच ना नंतर. याचं कारण एक आहे, जे आपल्याला प्राप्त करायचं आहे त्याची योग्यता आपल्या अंगी असावी लागते. ते ज्ञान आपल्याकडे असावं लागतं. संगीत मैफल चालू असताना गायक गात असतो, पण ज्यांना ज्ञान आहे ते त्यातला आनंद जास्त घेतात आणि ज्यांना कळत नाही ते फक्त बरं वाटतं एवढंच म्हणू शकतात, पण त्यामध्ये काय विशेषता आहे हे सांगू शकत नाही. कारण ती संगीताची विशेषता कळण्यासाठी त्या श्रोत्यांच्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची योग्यता असावी लागते. ते म्हणजे संगीताचं ज्ञान असावं लागतं, तर आणि तरच ती अनुभूती येते. तसा परमात्मा सर्वत्र, सर्व देशात, सर्व कालात परिपूर्ण आहे आणि तो समानतेने आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण तो परमात्मा सगळीकडे आहे याची अनुभूती येण्याकरता आपल्या ठिकाणी योग्यता लागते ना. ती योग्यता कोणती आहे? ती योग्यता आहे भावयुक्त अंतकरण लागतं. भाव जैसा तैसा हरी एक. जसा भाव असेल तसा परमात्मा प्रगट होतो. गोपिकांच्या भावाप्रमाणे परमात्मा प्रगट झाला, त्यांच्याबरोबर रासलीला केली. एका जनार्दनी रास मंडळ रचिले, जिकडे पाव्हे तिकडे अवघे ब्रह्मची कोंदले. एक एक गवळण एक एक गोपाळ, हाती धरुणी नाचती रास मंडळ. एका जनार्दनी रास मंडळ रचिले, जिकडे पाव्हे तिकडे अवघे ब्रह्मची कोंदले. गोपिकांचा जसा भाव होता परमात्म्याने आमच्याबरोबर यावं आणि क्रीडा करावी, परमात्मा हा तसा प्रगट झाला. भाव अतिशय महत्त्वाचा आहे. भाव शब्दाचे आतापर्यंत अनेक विचार आपण वेगवेगळ्या पैलूतून केले. तर भाव ही एक अंतःकरणाची विशिष्ट वृत्ती आहे आणि त्या वृत्तीचा मध्ये भाव शब्दाचा अर्थ होतो परमात्म्याच्या अस्तित्वाविषयीची श्रद्धा, की परमात्मा आहे, तो सगळीकडे आहे, सर्वत्र आहे असा विश्वास पाहिजे. त्या परमात्म्याने सृष्टीची निर्मिती केली. तो उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करणारा परमात्मा आहे. तो करुणाघन आहे, तो दयाळू आहे, तो भक्तांचं संरक्षण करतो, तो चराचरामध्ये आहे, तो माझ्याही अंतःकरणामध्ये आहे.
एवढंच नाही, यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधयाः, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. अशा प्रकारची भावना श्रद्धा असेल तर तो परमात्मा त्या भावाप्रमाणे त्या श्रद्धेप्रमाणे त्याला प्राप्त होतो. म्हणून जया भावयुक्त अंतःकरण असेल, म्हणून जया भावयुक्त धन, ज्याच्या अंतःकरणामध्ये भावनेचं धन आहेत, त्याचप्रमाणे ज्याच्या अंतःकरणामध्ये धृती आहे, धृती आहे असं म्हणताना ज्याच्या अंतःकरणामध्ये धैर्य आहेत, आणि ते धैर्यसुद्धा सात्विक धैर्य, राजस धैर्य, तामस धैर्य. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये हे धैर्य कसं आहे, सात्विक धैर्य आहे. भगवद्गीतेमध्ये सात्विक धैर्याची चर्चा केली आहे. धृत्या यया धारयते मनः प्राणेंद्रिय क्रियाः योगेन व्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. ही सात्विक धृतीचं वर्णन केलेलं आहे. ही सात्विक धैर्य ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला परमात्मा सर्वत्र समान आणि सर्व देशात सर्व वस्तू सर्व कालात अनुभव येईल. ज्याचं अंतःकरण भावयुक्त आहे, ज्याचं अंतःकरण सात्विक धैर्ययुक्त आहे. सात्विक धैर्याची मोठी ख्याती आणि मोठा महिमा ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या धृत्या यया धारयते मन प्राणेंद्रिय क्रियाः ह्या श्लोकावरती भाष्य करताना केला आहे. विस्ताराने सगळा भाग सांगता येणार नाही, पण त्यातला मध्यवर्ती संकल्पना ह्या श्लोकावरची अशी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेव्हा सूर्याचा उदय होतो तेव्हा सूर्योदय झाल्याबरोबर चोरी करणारे जे चोर असतात ते आपलं चौर्य कर्म थांबवतात. नको आपण आता सापडू, म्हणजे सूर्याचा उदय झाला की चौर्य कर्म थांबवलं जातं, किंवा राजाची आज्ञा, सरकारची एखादा कायदा निर्माण झाला की निंद्य कर्म, चुकीचे कर्म हे थांबले जातात. आणखी एक दृष्टांत दिला माऊलींनी. जोराचा वारा सुरू झाला की मग आकाशामध्ये असणारे ढग हे इतस्ततः हे पांगले जातात. 3 दृष्टांत झाले. चौथा दृष्टांत दिला, अगस्ती महामुनीचं दर्शन झाल्याबरोबर समुद्र हा मौन होतो, शांत होतो. हे सगळं चाललेलं आहे धैर्याचं वर्णन करण्यासाठी, सात्विक धैर्य. त्यानंतर पुढचा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज देतात, सात्विक धैर्य अंतःकरणामध्ये अभिव्यक्त झालं की कोणती अनुभूती येते. माऊली म्हणतात, कितीही मदोन्मत्त असणारा हत्ती आपल्या महिमेने क्रीडा करत असला, पण एकदा की त्याने सिंहाची गर्जना ऐकली की उचललेला पाऊलसुद्धा तो टाकण्याचं विसरून जातो, इतका तो घाबरतो. हे सगळे दृष्टांत दिले. त्या सूर्याचा उदय झाला की चौर्यकर्म बंद होतं, राजाची आज्ञा झाली की निंद्यकर्म बंद होतं, वायूचा वेग वाढला की ढग इतस्ततः पांगले जातात, अगस्ती मुनीचं दर्शन झालं की समुद्र शांत होतो, कारण त्याने एका आचमनामध्ये सगळा समुद्र प्राशन केला होता, त्यामुळे समुद्र घाबरतो. सिंहाची गर्जना ऐकली की उचललेला पाऊलसुद्धा टाकण्याचं तो विसरून जातो. हे सगळे दृष्टांत कशा करता दिले, तसं सात्विक धैर्य अंतःकरणामध्ये एकदा की आलं
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा जी धीरू उठलिया अंतरू मनाधिक व्यापारू सांडिती उभी. एकदा की सात्विक धैर्य अंतःकरणामध्ये प्रगट झालं की उभ्या उभ्या, तसं सिंहगर्जना ऐकली की हत्ती उचललेला पाऊल टाकण्याचं विसरून जातो, तसं सात्विक धैर्य अंतःकरणामध्ये निर्माण झालं की जे मन आहे, ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, ते सगळे इंद्रिय आपल्या विषयांच्याकडे जाण्याचं विसरून जातात. इंद्रिया विषयांच्या गाठी अपैसया सुटती किरटी मनोमायेच्या पोटी रिगती दाही. एकदा सात्विक धैर्य उत्पन्न झालं की पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हे 10ही इंद्रिय मनरूपी मातेच्या पोटामध्ये प्रविष्ट होतात, म्हणजे ते अंतर्मुख होतात. आणि मनामध्ये 10ही इंद्रिय आतमध्ये आले, ती मनसुद्धा बुद्धीच्या मागे जाऊन शांत होतं. ज्ञानोबराय म्हणतात, संकल्प विकल्पाचे लुगडे सांडोनी मन उघडे बुद्धी मागेलीकडे उगीची पैसे. 10 इंद्रिय मनामध्ये येतात आणि मनसुद्धा संकल्प विकल्प विरहित होतं. कारण मनाची व्याख्याच अशी केली आहे, तत्र संकल्प विकल्पात्मकम मनः. मन म्हणजे संकल्प विकल्प, पण संकल्प विकल्पाचं वस्त्रच मन टाकून देतं आणि संकल्प विकल्प रहित झालेलं हे उघडं मन बुद्धीच्या मागे जाऊन शांत बसतं. आणि बुद्धीही सुद्धा तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठस्तत्परायणः गच्छन्ति पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. ती बुद्धीही त्या परमात्म्याच्या संबंधाने निश्चय करायला लागते. ह्याप्रमाणे बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी अपना आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. सात्विक धैर्याचा उदय अंतःकरणामध्ये झाला, त्या क्षणी सगळे इंद्रिय आपल्या विषयांच्याकडे जाण्याचं विसरून जातात. ऐसे धैर्यराजे जेणे मन प्राण करणे. हे जे आपले स्वतःचे जे संभाषणं चालले आहे ती साडून टाकतात, अर्थात इंद्रिय अंतर्मुख होतात. सात्विक धैर्याचा उदय झाला असताना, अंतःकरण भावनायुक्त झालं असताना आणि त्याचप्रमाणे ह्या इंद्रियांच्या वृत्ती ज्या आहेत त्या अंतर्मुख होऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाल्या असताना एक धारणा नावाचं अष्टांग योगातील एक तत्व आहे, देशबंध चित्तस्य धारणा. चित्त आपल्या शरीराच्या मध्ये किंवा बाहेर एका ठिकाणी स्थिर करण्याच्या प्रक्रियेला धारणा असं पतंजली महर्षींनी सांगितलं आहे. देशबंधश्चित्तश्च धारणा. ह्याप्रमाणे भावनायुक्त अंतःकरण रूपी धन, सात्विक धैर्य रूपी धन आणि धारणा, विवेक वैराग्याने युक्त असणारी धारणा अंतःकरणामध्ये निर्माण झाली की मग सगळीकडे परमात्मा आहे अशी अनुभूती यायला लागते. आणि म्हणून ही योग्यता येण्यासाठी प्रयत्नपूर्वक संतांच्या संगतीमध्ये राहून भाव उत्पन्न केला पाहिजे, धैर्य उत्पन्न केलं पाहिजे, धारणा संपादन केली पाहिजे. आणि अशी धृती धारणा धन वर्ते जया, ज्याच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारची भावयुक्त धन आहे, ज्याचं अंतःकरण धैर्ययुक्त झालेलं आहे, धारणायुक्त झालेलं आहे, त्याला मात्र परमात्मा सर्वत्र समान भावयुक्त पूर्ण धृती धारणा धन वर्ते जया. परमात्मा दिसत नाही, अनुभूतीला येत नाही, याचं कारण परमात्मा नाही असं नाही, पण त्याची योग्यता आपल्या ठिकाणी नाही. ही योग्यता आपल्या ठिकाणी येण्यासाठी
मग काय केलं पाहिजे? सामान्यत्व हरी समसेज करी, चित्त वित्त घरी हरी पाठे. ज्ञानेश्वर महाराजांनी आतापर्यंत ज्या धनाचा विचार केला ते धन म्हणजे भाव, धैर्य आणि धारणा. त्याचप्रमाणे आता दुसऱ्या धनाचा विचार करतात, चित्त वित्त. चित्त हेच प्रकारचं एक वित्त आहे, चित्त हेच एक प्रकारचं धन आहे. अध्यात्मामध्ये चित्ताचं संरक्षण, चित्त निर्दोष राहण्याचा प्रयत्न साधक करतो. 10 इंद्रियांच्या द्वारामध्ये ह्या चित्ताला जाऊ देत नाही. सतत एकांतामध्ये जाऊन अध्यात्माचे संस्कार त्या चित्तावरती लावले जातात आणि चिंतन करता करता त्या चित्तातला एक तकार काढून टाकला जातो. चित्तातला एक तकार काढला तर खाली फक्त चित्त शिल्लक राहतं. चित्तम चित्त विजानीयात अयम अस्मेति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरं मनुस्वंज्वरेत. चित्तम चित्त विजानीयात. चित्तातला एक तकार गेला की ते चित्त स्वरूप होतं, म्हणजेच परमात्म स्वरूप होतं, चित्ताचे चैतन्य झाले. मग ह्या चित्ताला परमात्म्याच्या नामाचं संस्कार दिले की हरिपाठे चित्त. त्या हरिपाठाच्या नामचिंतनाच्याद्वारे, हरीच्या चिंतनाच्याद्वारे ते चित्तरूपी वित्त हे ज्याच्या घरामध्ये आलं आहे, ज्याच्या घरामध्ये आलं आहे म्हणजे ते घरी शब्दाचा अर्थ अंतकरण. जया घरी चित्त वित्त. ज्याच्या घरामध्ये या हरिपाठाच्या साधनेने, नामचिंतनाच्याद्वारे ज्याचं चित्तरूपी वित्त हे सुप्रतिष्ठित झालं आहे, सुसंस्कारित झालेलं आहे, शास्त्राचार्य उपदेशित असं हे चित्त झालं, तर त्या चित्ताच्यामध्ये परमात्म्याला अनुभूतीची योग्यता येते. ह्याप्रमाणे सामान्यत्व हरी समसेजे करी. परमात्मा हा सामान्य रूपाने सगळ्या ठिकाणी व्यापून आहेत. एकम नित्यम अनेकानुगतम. ते परमात्मतत्व एक आहे, नित्य आहे आणि अनेकानुगत आहे, म्हणजेच ते सामान्य आहेत. सामान्य आहे म्हणण्याचा अर्थ तो सगळ्या विश्वाला अधिष्ठानाच्या रूपाने आहेत. परमात्मा अधिष्ठान आहेत. जसं समुद्रावरती अनेक लाटा, तरंग, बुडबुडे, फेस या सगळ्यांना आधार एक पाणी असावं, किंवा सगळ्या मृत्युकेने युक्त असणाऱ्या ह्या पात्रांना मृत्युका ही आधार असावी. त्याप्रमाणे सगळ्या सृष्टीमध्ये हाच परमात्मा आहे असा ज्याच्या अंतःकरणामध्ये हे चित्तरूपी वित्त आहेत, भावयुक्त अंतःकरण आहेत, धैर्य आहेत, धारणा आहेत, त्याला परमात्मा हा सगळीकडे अनुभूतीला येतो. आणि म्हणून सामान्यत्वे हरी, तो हरी जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचे अनेक नावं आहेत. त्यापैकी हा हरी नाम परमात्मा, परब्रह्म, आत्मतत्व ह्या अचरम चरमे वच, तो चर आणि अचर ह्या सगळ्यांच्यामध्ये तो व्यापून आहे. पण आपल्याला धृती, धारणा आणि शुद्ध चित्त नसल्यामुळे आपल्याला कळत नाही. सूक्ष्मत्वात तदविज्ञेयम दूरस्थम चांतिकेच तत्. तो आपल्याला दूरस्थ आहे असं वाटायला लागतो, परंतु
एकदा की हे धन आलं की मग हा समसेज करी. मग हा समसेज म्हणजे एकाच सेजेवरती राहतो. म्हणजे हरी समसेज करी. मग तो आता हरीच्यावरती, हरीच्या अनुभूतीच्या मध्ये राहतो. हरी अधिष्ठान सगळ्यांना आहे ह्या अनुभूतीमध्ये राहतो. म्हणजे त्याची विश्रांती स्थान हा परमात्मा बनतो. हे उदाहरण आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनीच त्यांच्या जीवनचरित्रामध्ये सिद्ध केलं आहे. सिद्ध बेटामध्ये राहत असताना विसोबा चाटी, विसोबा खेचर, ज्याने अनेक प्रकारचे त्रास माऊलींना त्या काळात देण्याचा प्रयत्न केला. ब्रह्म तत्वाला जाणणारी ब्रह्मविदुषी मुक्ताबाईंना ते खापर मिळू दिलं नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी योग सामर्थ्याने आपल्या पाठीवरती मांडे भाजले. म्हणून हा पाहण्याकरता गेला की अपर यांना खापर मिळू दिलं नाही, बघू हे कसे स्वयंपाक करतात. म्हणून जेव्हा त्या झोपडीतून ते पाहतात तर ज्ञानेश्वर महाराजांनी हे योग सामर्थ्याचं वैभव जेव्हा दाखवलं तो आश्चर्यचकित झाला. आणि आतमध्ये आल्यानंतर बाजूला हो असं जेव्हा म्हटलं तेव्हा येसोबा खेचरांनी त्यातला थोडासा घास घेतला आणि त्याच काळामध्ये त्यांना स्पर्श झाला ज्ञानेश्वर महाराजांचा. कारण तस्मिन तज्जने भेदाभावात, भगवंताशी अभिन्न असलेले हे ज्ञानेश्वर महाराज जा असं म्हणून सांगितलं. तो येसोबा खेचर आळंदी सोडून थेट औंढ्या नागनाथाला गेला आणि तिथे भगवंताचं चिंतन करत करत आशीर्वाद घेतला माऊलींचा आणि तिथे गेला. आणि परमात्मा सगळीकडे आहे अशी अनुभूती त्याला आली. आणि इकडे नामदेव महाराजांना कच्च ठरवलं गेलं की त्यांनी गुरु नाही केला आणि भगवंताने त्याला अनुमोदन दिलं. आणि जेव्हा औंढा नागनाथ इथे गेले आणि ज्यांना गुरु करायचं त्यांचेच पाय पिंडीवरती जेव्हा होते भगवान शंकराच्या, तेव्हा त्यांना विचारलं, अहो तुम्हाला काही समजतं आहे का? तेव्हा येसोबा खेचर म्हणतात, मी वृद्ध मनुष्य आहे, मला काही समजत नाही, तुम्हीच माझे पाय उचला आणि दुसरीकडे ठेवा. तेव्हा दुसरीकडे जेव्हा पाय ठेवले तिथे महादेवाची पिंड, पुन्हा दुसरीकडे ठेवले तिथे शंकराची पिंड, असं करत करत सगळीकडे त्यांचे पाय बाजूला केले. पण सर्व ठिकाणी त्यांना भगवान शंकराचीच पिंडीची त्यांना उपस्थिती त्या ठिकाणी अनुभूती झाली. तेव्हा त्यांना कळालं की हेच आपले गुरु आहे. मग येसोबा खेचरांनी नामदेव महाराजांना उपदेश केला आणि नामदेव महाराज म्हणू लागले, सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. अर्थात त्यांनाही परमात्मा हा सगळीकडे आहे आणि त्या परमात्म्याच्याच पिंडीवरती पाय ठेवून त्यांनी शयन केलं आहे. याप्रमाणे परमात्मा हा सगळीकडे आहे अशी अनुभूती ह्या साधकाला येते आणि म्हणून जणू काही तो परमात्म्याच्यावरती शयन करतो आहे. परमात्म्याच्यावरती शयन करतो म्हणजे परमात्म्याच्या अनुभूतीतच तो कायम नांदतो आहे. त्याला एक क्षणही परमात्म्याच्या अनुपस्थितीशिवाय तो राहत नाही. म्हणून सामान्यत्वे हरी समसेज करी, चित्त वित्त घरी हरी पाठे. ह्याप्रमाणे या समानत्वाच्या भूमिकेवरून पाहता श्रीहरी सर्वत्र व्यापक असल्यामुळे त्या भगवत भक्ताचं शयनही त्या श्रीहरीच्या रूपावरच होतं. याचं कारण श्रीहरीचा सतत पाठ केला आणि त्यामुळे त्याचं हे चित्त हेच
भगवत भक्तीच्या प्राप्तीचं एक वित्त बनलं आहे, धन बनलं आहे. सामान्यत्वे हरी समसेज करी, समचित्त घरी हरी पाठे. आकार निराकारी त्रिपत शेजारी, हरी भरोवरी घेतू विरुळा. जो शुद्ध परमात्म तत्व आहे, त्या शुद्ध परमात्म तत्वाच्या ठिकाणी कोणताही आकार नाही. म्हणजे निर्गुण निराकार तत्व जे आहेत ते आकार रहित आहेत. त्यामध्ये कोणताही आकार नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया. निराकार निर्गुण तुची रघुराया. त्या परमात्म्याला कोणतं नाव नाही, रूप नाही. जेथे विचार करायचा म्हटला तर नाम रूप संबंध जाती क्रियाभेद हा आकाराशीच प्रवाद, वस्तूशी नाही. वस्तूशी प्रवाद नाही आणि आकाराशी प्रवाद आहे. कोणता प्रवाद आहे की नाम रूप संबंध जाती ही 6 अवच्छेद ज्या ठिकाणी आकार आहे त्याला लागू पडतात. परमात्म्याला कोणता आकारच नाही, कारण परमात्मा हा निर्गुण निराकार आहे. आणि म्हणून निराकारी त्या ठिकाणी कोणताहा आकार नाहीत. आणि ज्याला आकार नाही असं निर्गुण निराकार असणारं तत्व जे अधिष्ठान रूप आहेत, आणि अशाच ह्या तत्वाला संबंध आला आहे तो त्रिपथ शेजारी. त्रिपथ, पथ शब्दाचा आहे मार्ग. त्रि म्हणजे 3, त्रिपथ म्हणजे 3 गुण जिथे आहेत, सत्वगुण, रजगुण, तमोगुण. 3 गुणांच्या साम्य अवस्थेलाच प्रकृती म्हणतात, माया म्हणतात, अज्ञान म्हणतात, किंवा प्रधान एक नाव आहे. 3 गुणाची साम्य अवस्था, सत्वगुण, रजगुण, तमोगुण हे तिन्ही गुण जेव्हा सम अवस्थेमध्ये असतात तेव्हा त्याला तुम्ही, काही दर्शनकार त्याला माया म्हणतात, तर काही प्रकृती म्हणतात, तर काही प्रधान म्हणतात, तर काही अज्ञान म्हणतात. अशी असणारी ही त्रिपथ म्हणजे त्रिगुणात्मक माया, हिचा संबंध ह्या तत्वाशी जेव्हा येतो तेव्हा त्याला ईश्वर भाव प्राप्त होतो. मायेचा स्वीकार केल्याशिवाय त्याला ईश्वर नाव येत नाही. नाहीतर निर्गुण निराकार परब्रह्म तत्व आहे ते. मग निर्गुण निराकार परब्रह्म तत्वाच्या ठिकाणी ह्या मायेचा संबंध आला, आध्यासिक तादात्म्य संबंधाने संबंध आला. म्हणजे काही संबंध नसतानासुद्धा जणू काही संबंध आला. आणि जणू काही संबंध जरी आला पण त्याच क्षणी त्या निर्गुण निराकार तत्वाच्या ठिकाणी सगुण साकार असं ईश्वर भाव निर्माण झाला. म्हणजे पत्नीच्या संबंधाने जसं पती नाव यावं तसं ह्या मायेच्या संबंधानं हा शेजार झाला. म्हणजे तो परमात्मा अधिष्ठान झाला. आणि तादात्म्य, आध्यासिक तादात्म्य संबंधाने त्या परमात्म्याच्या ठिकाणी ईश्वर भाव निर्माण झाल्यामुळे तो परमात्मा सगुण साकार झाला. आणि सगुण साकार झाला की मग त्या मायेच्या आधारानेच तो आता आकाराला आला. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. अर्थात तो नावा रूपाला आला म्हणजे प्रत्यक्ष मायेचा उपाधी त्याने स्वीकारली आणि माया प्राधान्याने तो आता सर्व शक्तिमान झाला, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान. मग त्या ठिकाणी सर्व प्रकारचं ऐश्वर्य प्राप्त झालं. ह्याप्रमाणे चैतन्याच्या सत्ता आणि स्फूर्ती घेऊन त्या शक्तीने
त्या शिवेने, त्या मायेने, त्या प्रकृतीने, त्या प्रधान तत्वाने काय केलं आहे, ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली. याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत अनुभवाच्या पहिल्या प्रकरणामध्ये शिवशक्ती समावेशन या नावाचं प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार इत्थंभूत पद्धतीने मांडला आहे. ऐसी हे निरुपाधिके जगाचे जे जनिके ते वंदिली म्या मुळुके देवदेवी. अर्थात ही देवदेवी याप्रमाणे ते ईश्वर तत्वच त्या प्रकृतीला आधार बनतं आणि मग ती प्रकृती त्या परमात्म्याच्या सत्तास्फूर्तीने सगळा आकार निर्माण करते. ह्याप्रमाणे त्रिपथ शेजारी निराकारी, त्रिपथ शेजारी निराकार असणाऱ्या त्या तत्वाला ती उपाधी बनते आणि ती उपाधी बनून उपहित असणाऱ्या त्या परमात्म्याच्या आधारानं ही संपूर्ण सृष्टी आकाराला आणते. म्हणून आकार. म्हणून स्वतंत्र प्रकृती सृष्टीची निर्मिती करू शकत नाही आणि स्वतंत्र चैतन्यही सृष्टीची निर्मिती करू शकत नाही. सृष्टीची निर्मिती व्हायची असेल तर त्या अज्ञानरूपी प्रकृतीला, मायेला आधार हा चैतन्याचा असावा लागतो आणि चैतन्याचा आधार घेऊन मग ती प्रकृती, ती माया, ती संपूर्ण सृष्टीचा आकार निर्माण करते. हरी भरोवरी घेतो विरळा. पण त्या प्रकृतीने जरी संपूर्ण सृष्टी निर्माण केली तरी त्या सृष्टीच्या प्रत्येक आणि प्रत्येक कणाकणामध्ये ह्या परमात्म्याचं अस्तित्व आहेच. म्हणून हरी भरोवरी घेतो. भरोवरी शब्दाचा अर्थ आहे भरपूर आहे, परिपूर्ण आहे. सभूमीम ईश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. तो परमात्मा संपूर्ण सृष्टीला व्यापून आहे आणि अजूनही तो शिल्लक आहे. म्हणून हरी भरोवरी असा जो हरी आहे तो ह्या सृष्टीमध्ये ओतप्रोत आहे. तो ह्या सृष्टीचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. ह्याप्रमाणे त्याच्या चैतन्याच्या सत्तेनेच ह्या प्रकृतीने हे सगळं विश्व निर्माण केलं. त्यामुळे अस्ति भाती प्रिय ही परमात्म्याचेच रूप या सृष्टीमध्ये आहे आणि वरती नामरूप हे मायेचं रूप आहे. तर त्यावरती खाली अस्ति भाती प्रिय ह्या परमतत्वाचं अधिष्ठान आहे. ह्याप्रमाणे तो परमात्मा हरी ह्या मायेने निर्माण केलेल्या आकारामध्ये ओतप्रोत आहे, भरोवरी भरपूर आहे. परंतु याचा अनुभव घेणारा मात्र अत्यंत विरळा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रोखमा देव रोखुण बाणली कैसी. मी त्या परमात्म्याला अनंत रूपामध्ये पाहिलं आहे, अनंत वेशामध्ये पाहिलं आहे. देवा तू कोणत्याही रूपात जा, आम्ही तुला ओळखतोच. आणि अशी ओळख प्राप्त करून घेणारे भगवत भक्त अतिशय विरळे आहेत. किती विरळे आहेत तर भगवान गीतेमध्ये सांगतात, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्वतः. ते अतिशय विरळे आहेत, ते कमी आहेत. म्हणून तर भगवंताने सांगितलं कश्चिन्माम वेत्ति तत्वतः. माझ्याकडे येणारे तर अनेक असतात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ. पण माझ्या स्वरूपाला यथार्थ ओळखणारे जे आहेत ते कमी आहेत. ह्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी तो परमात्मा
मायेला अधिष्ठान बनवून माया त्याच्या सत्तेने ह्या संपूर्ण विश्वाला आकाराला आणते अशी त्रिपत असणारी माया शेजारी म्हणजे त्याच्या जवळ आहे, त्याच्या आधारावरती आहे. म्हणून वेदांतामध्ये एक विषय आहे, सो आश्रया सो विषया. ती प्रकृती परमात्म्याच्याच आश्रयावर राहते आणि परमात्म्यालाच झाकून टाकते. हा विषय वेगळा आहे. पण असा त्या सृष्टीमध्ये परमात्मा परिपूर्ण आहे, पण त्याला ओळखणारा मात्र विरळ आहे, दुर्मिळ आहे. शेवटी ज्ञानेश्वर महाराज आपला अनुभव सांगतात, ज्ञानदेवा जिणे अवघे ज्ञान होणे, विज्ञानी राहणे गुरुकृपा. ज्ञानदेवा जिणे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्यावरती श्रीगुरूंची कृपा आहे आणि ज्याच्यावरती श्रीगुरूंची कृपा आहे तेच खरं जगणं आहे. ज्ञानदेवा गुरुकृपा जिणे. गुरुकृपा ज्यांच्यावरती होते त्यांचंच खऱ्या अर्थानं जीवन हे साकार होतं. आपण ज्याचा अभ्यास केला, शास्त्र अनुभवले, पण जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत शास्त्रामध्ये सांगितलेल्या सिद्धांताचा अनुभव येत नाही. योगाधिक अभ्यासले शास्त्र जात आलोडिले, ते तैच म्हणये आपुले जै सानुकूळ श्रीगुरु. जेव्हा श्रीगुरूंची कृपा आपल्याला प्राप्त होते तेव्हा ते आपला उपदेश करतात, तेव्हा साधकाला परोक्ष ज्ञान प्राप्त होतं. पण परोक्ष ज्ञान होण्यासाठी सुद्धा गुरूंची कृपा असावी लागते. ज्ञानदेवा गुरुकृपा जिणे. गुरुकृपा झाली तरच खऱ्या अर्थानं जगण्याला अर्थ आहे. आणि ज्ञानदेवा गुरुकृपा अवघे ज्ञान होणे. गुरूंची कृपा झाली की सगळ्या शास्त्रांचे सिद्धांत आपोआप समजायला लागतात. यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु तस्य ते कथिता ह्यर्ता प्रकाशन्ते महात्मनः. हे एका बाजूला ते परोक्ष ज्ञान आहे, पण फक्त परोक्ष ज्ञान नाही तर गुरुकृपा झाल्यानंतर त्या परोक्ष ज्ञानाचं रूपांतर अपरोक्ष ज्ञानामध्ये होतं आणि त्यालाच म्हणतात विज्ञानी राहणे. विज्ञान शब्दाचा अर्थ ह्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान, की ज्या ज्ञानामध्ये आता संशय नाही आणि ज्या ज्ञानामध्ये आता विपर्यय नाही. संशय विपर्यय रहित ज्ञान जे यथार्थ प्रमाणाने प्राप्त झालेलं आहे. आणि जे यथार्थ प्रमाणाने प्राप्त होतं त्यालाच शास्त्रीय भाषेमध्ये प्रमाज्ञान म्हणतात, यथार्थ ज्ञान म्हणतात, अपरोक्ष ज्ञान म्हणतात. कारण मनुष्याला भ्रम हा अपरोक्ष आहे म्हणजे प्रत्यक्ष आहे. जर भ्रम प्रत्यक्ष असेल तर त्या भ्रमाच्या निवृत्तीकरता ज्ञानसुद्धा प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्षच लागतं. सामान्य ज्ञान जे आहेत ते अपरोक्ष भ्रम दूर करू शकत नाही. म्हणजे विशेष ज्ञानानेच विशेष भ्रमाची निवृत्ती होते. आणि गुरुकृपा झाली की शास्त्राच्यामध्ये असणारे जे सिद्धांत त्या गुरुकृपेने साधकाला अनुभूतीला येतात आणि मग तो राहतो तो विज्ञानी राहणे म्हणजे विशेष अनुभूतीमध्ये राहतो, अपरोक्ष अनुभूतीमध्ये राहतो, तो जीवनमुक्त स्थितीमध्ये राहतो. गुरुकृपा विज्ञानी राहणे. या गुरुकृपेने साधक जिज्ञासू आत्मानुभूतीमध्ये राहतो आणि गुरुकृपे अवघे ज्ञान होणे. गुरुच्या कृपेने
सगळे शास्त्राचे सिद्धांत अवगत होतात. एकनाथ महाराजांचं प्रसिद्ध उदाहरण आपल्याला माहिती आहे. रामायण ऐकण्याकरता एक मुलगा येतो आणि त्याला फक्त पुरणपोळीच खायची असते. पण एकनाथ महाराजांचं रामायण चालू असतानाच त्यांनी ठरवलं की आपला कार्य आता पूर्ण करायचं आहे, समाधी घ्यायची आहे. मग उरलेलं अपूर्ण राहिलेलं जे रामायण ते कोण करणार? गावोबाच्या मस्तकावरती हात ठेवला आणि सांगितलं, उद्यापासून राहिलेलं रामायण गावोबा पूर्ण करणार. हात ठेविला मस्तकी ह्या न्यायाप्रमाणे मस्तकावरती हात ठेवल्याबरोबर तो जीवची परी तुके महेशेसी तो जीवच भगवान शंकराची तुलनेला तो प्राप्त होतो. जयाचे नि सावाये जीव ब्रह्म उपरलाये. ज्यांचं साह्य झालं, ज्यांची कृपा झाली, तर जीवसुद्धा ह्या ब्रह्म उपरलाये म्हणजे सगुण साकार परमात्म्याच्याही पेक्षा तो वरती जातो. आणि गुरु जर उदास झाले तर ब्रह्म तृणातळी जाये उदास जणे. गुरु जर उदास झाले तर मुळातच ब्रह्मस्वरूप असणारा जीवसुद्धा तो आपल्या स्वरूपापासून च्युत होऊन गवताच्या काडीसारखी त्याला किंमत कमी प्राप्त होते. आणि म्हणून गुरुकृपा जर झाली तर त्याचे सगळे परमार्थाचे उपाय हे सफल होतात. जयाची प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जिये. जो भेटली याची सवे पुरती उपायांचे धावे. प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जिये. ही अध्यात्मातली प्रवृत्ती गंगा साधकाची ब्रह्मात्मैक्य बोधामध्ये ती स्थिर होते. मग आता धावाधाव संपली आहे. मग राहणं जे आहे ते आपल्या स्वरूपामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निवृत्तीनाथ महाराजांच्या या असीम कृपेने मी ह्या अद्वैत बोधामध्ये आहे. गुरुकृपा विज्ञानी राहणे आणि गुरुकृपा अवघे ज्ञान होणे आणि गुरुकृपा जिणे. 3 गोष्टी सांगितल्या आहे. गुरुकृपा झाली तर खऱ्या अर्थानं जगणं आहे. गुरुकृपा झाली तर खऱ्या अर्थानं यथार्थ परोक्ष ज्ञान आहे. आणि गुरुकृपा झाली तर अपरोक्ष बोधामध्ये राहणं आहे. आणि गुरुकृपा झाली तरच अंतःकरणामध्ये भाव तयार होतो, सात्विक धैर्य तयार होतं, धारणा तयार होते आणि श्रीगुरूच आपल्या चित्तामध्ये शुद्धता प्रदान करतात. भगवंताचं नामचिंतन त्याला देतात आणि सर्वत्र समान जो परमात्मा आहे त्याची अनुभूती येते. किंबहुना त्या परमात्म्याच्या व्यापकतेच्या बोधावरच हा जीवन जगत असतो. ह्याप्रमाणे साक्षात्काराची अत्युच्च कोटीची स्थिती भगवत कृपेने आणि नामचिंतनाने प्राप्त होते. याचा निर्वाळा ज्ञानेश्वर महाराज ह्या अभंगातून अभिव्यक्त करतात. अशीच ज्ञानेश्वर महाराजांची कृपा, त्यांच्या कृपेने नामचिंतन आणि परमात्म्याची सर्व व्यापक स्थितीची अनुभूती यावी ह्याकरता काया वाचा मनानं विनम्र भावानं माऊलींच्या ह्या संजीवन समाधीशी नतमस्तक होऊया आणि ही दिव्य अनुभूती त्यांच्या कृपेने प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करून ह्या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.